आत्ताचं पिल्लू आमचं आता झोपलं आहे. 3 वाजले दुपारचे. सकाळी लवकर उठतो, मध्ये मध्ये काही करू पण देत नाही, नुसतं मध्ये मध्ये घ्यायला लावतो. झोप खूप कमी झाली त्याची. आता झोपला, किती उशीर झोपेल काय माहिती. तसं बघायला गेलं तर झोपायला तो अर्धा तास 1 तास झोपायलाच लावतो. आणि झोपेल किती, 10 मिनटं 15 मिनटं. सकाळपासून झोपला नव्हता, त्यामुळे तो आता झोपेल जरा वेळ. काय माहिती, जरा कसला आवाज आला तरी त्याला लगेच जाग येते. आणि त्या पप्पाने तर नवीन खिलौना आणलं आहे, तुम्हाला माहीतच आहे कसं आहे ते. त्याला आणलं आहे, पण त्याला अशी खेळण्यांची आवड नाही आहे. घरात एवढी खेळणी पडलेत ना, खेळण्यांची आवड नाही आहे त्याला जास्त. म्हणजे भांड्यानीच खेळतो. म्हणजे जास्त करून मुलं कशी, लहान मुलं जास्त करून भांड्यानीच खेळत असतात, खेळणी बाजूलाच राहतात. तसं याचं आहे. आणि जास्त त्याला खेळणी घेतलीच नाहीत. हे त्याच्या पप्पाने पहिल्यांदाच आणलं आहे त्याला खेळणं. आणि अजून एक आहे, छोटासा मंकी आहे चावीचा. पण तो चावीचा, त्याने पण तो खुश होतो, पण ह्याला तो आपटून देतोय. घाबरत नाही आहे, पण आपटून देतोय. म्हटलं ठीक आहे, असू दे त्याला एक. नाही तर त्याचा दादा आहे, त्याची सगळी खेळणी आहेत, मी ठेवलेत जपून. म्हटलं हा वापरेल, काय करायचं, फेकून तरी कशाला द्यायचे. चांगले चांगले आहेत ते ठेवले. तसं आमचा दादा जास्त करून, दादाने आमच्या गाड्यांचंच कलेक्शन करून ठेवलं आहे. गाड्या म्हणजे त्याचा नुसतं जीव की प्राण. आता ट्युशनला गेलं आहे. मी पण म्हटलं तर जरा झोपला हा तर जेवून घेते, नाही तर जेवायला पण भेटत नाही. बघूया आता. दोघांची पण कपडे तर धुवून झालेत. त्यांचा बाबू झोपला तरी बोर वाटतं, कंटाळा येतो घरात. आणि जागा असला की मग असं वाटतं कधी झोपेल, म्हणजे मला आवरतं तरी येईल काम. झोपला निवांत. बघूया आता थोडंसं झोपू देते. थंडी आहे ना, थंडीमुळे तसं फॅन खूप स्लो असतो आमचा, त्यामुळे इतकं काही थंड वाटत नाही. पण आता थंडीच्या दिवसात कसं दुपारची पण थंडी लागते. थोडंसं अंगावर घालते त्याच्या. दुधाची बॉटल, पाण्याची बॉटल ते सोबत घेऊन. दूध पितच नाही तो बाहेरचं. असं दुधाबरोबर काय कधीतरी बिस्किट चारते, नाही तर बिस्किट पण नाही त्याला चारत मी. जास्त करून खिमटीत चारते, नाचणीची. नाही वरण भात वगैरे दुपारचं असं वेगवेगळं चारत असते मी त्याला. पण काही त्याची तब्येत अजून व्यवस्थित झालेली नाही आहे. म्हणजे खूप तब्येत खराब झाली. आणि त्याला मध्ये मध्ये असं थोडं इन्फेक्शन पण झालं होतं. म्हणजे बऱ्याच डॉक्टरकडे दाखवलं, काय फरक पडत नव्हता. मग त्याचा जो म्हणजे आमच्या दादाला आम्ही घेऊन जातो ना, त्या डॉक्टरकडे नेलं होतं त्याला. मग तिथेच त्याला फरक पडला. म्हणजे त्याच्या काखेमध्ये, असं मानेवरती वगैरे खूप रॅशेस आलेले. त्याचे डाग नाही राहिले. डॉक्टरने चांगली महागडी दवा दिली होती असे एका साईडला. परत लघवीच्या जागेला. मला असं वाटायचं की डायपरमुळे कदाचित होत असेल, पण डायपरमुळे होत असतं तर फक्त लघवीच्याच जागेला झालं असतं ना, मानेला वगैरे थोडी झालं असतं. मग शेवटी त्याने खूप चांगली दवा दिली, चांगले डॉक्टर आहेत ते. पण 2-3 महिन्याचा कोर्स होता. सफेद डाग पण होते त्याच्या चेहऱ्यावर, आता नाही येत. गेले. ती क्रीम दिली होती त्यांनी लावायला, एक साबण दिला होता स्पेशल, आयुर्वेदिक साबण होता. त्याने सगळं आता क्लिअर झालं आहे. दिवाळीपर्यंत तर त्याने खूप त्रास दिला. खूप आजारी असायचा. म्हणजे त्या इन्फेक्शन झालेलं त्याच्यामुळेच तो खूप चिडचिड करायचा, खायचं नाही, काय प्यायचं नाही, असं करायचं. त्यामुळे त्याची तब्येत एवढी बिघडली ना, अजून सुद्धा. आणि आता जावळ पण खूप झालं आहे आमचा. मग कधी मामा येईल तेव्हा, मामा जातो कामाला. मामाला तर सांगितलं आहे एक चांगला मुहूर्त बघतो आणि ये, नाहीतर खूपच केस वाढत चाललेत. मग पोरगी बोलायला लागलेत सगळे. बोलतात पोरगी आहे का, कारण पायातले पण असतात ना त्याचे. तर त्याने आता
आतमध्ये काय पसारा केला आहे बघूया. लाईट बंद आहे इथली, चालू करते. नाही नाही काय करून तर नाही ठेवलं आहे. नाही तर हे सगळे ड्रॉवर खोलून ठेवतो. यातले सगळे कपडे वगैरे घरातून बाहेर फेकायचे. आत्ता तर सध्या काय नाही केलं त्याने. हे छोटेसे त्याचेच सामान वगैरे ठेवायला आम्ही मागवलं होतं. बघा कसं आहे, छोट्या छोट्या वस्तू, रुमाल, सॉक्स वगैरे, औषधं, डायपर तर आम्ही त्याला जास्त यूज नाही करत. आता थंडीमुळे रात्रीचं घालतो, जास्त थंडी असते म्हणून. मग सारखं सू करत असणार. आपण किती वेळा बदलत राहणार. दिवसा त्याला अजिबात नसतं. कितीही वेळा शी करू दे, सू करू दे, आपण आपल्या जितकं त्याला फ्री ठेवता येईल तितकं डायपर फ्री ठेवतो आम्ही. हे औषध वॉच टाकून ठेवलं आहे. त्याला जे भेटेल ना ते कोणत्या ना कोणत्या तरी ड्रॉवरमध्ये टाकून ठेवतो. असं आहे त्याचं काम. आमच्या बाबूचं औषध आहे, त्याचीच औषध आहेत. त्याचा जसा जन्म झाला आहे ना डिसेंबरमध्ये, आता 1 year कंप्लीट झालं त्याला. पण तिथपासून ना त्याचं जास्त करून दवाखाना चाललेलं आहे. आणि कुठे काय चिमटा आणून ठेवेल, बांगडी, पावडरचा डबा, त्याचं तर झाकणच काय आहे. या सगळ्या वस्तू आमच्या नुसत्या पसरलेल्या असतात. वस्तू कधी आमच्या जागेवर असतील ज्यावेळेस आमचा बाबू झोपलेला असेल. नाही शूज असे माखून ठेवले सगळे. आता चालायला लागला, बाहेर नेते कधी कधी त्यासाठी. आता पसारा तर भरपूरच आहे. कपडे पसरून ठेवले. कपड्यांच्या घड्या गाठल्या ना की तो पहिला विस्कटून टाकतो. म्हणजे त्याला अशी कपड्यांची काय माहिती त्याची काय दुश्मनी आहे. कपडे नाही दिसले पाहिजे त्याला, बस घडी गाठलेले ते पण. आणि मुरमुरे त्याला कधी कधी ते काय करतो, आमचं ताट ओचकतो ना